ते लक्षवेधी आणि बजेटच्या चर्चेच्या दरम्यान लक्षवेधी झाल्यानंतर घेण्यात येतील। त्यामुळे आता लक्षवेधी चर्चा सुरू करीत आहोत। लक्षवेधी क्रमांक 1 सदाभाऊ खोत। सभापती महोदय, या ठिकाणी केल्याप्रमाणे सरकारकडून आणि सहकार विभागाकडून जे म्हणा लक्षवेधी क्रमांक लक्षवेधी 1 क्रमांक 1 मंत्री महोदय केल्याप्रमाणे घ्या। सभापती महोदय, लक्षवेधीच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये ही लक्षवेधी आहे। आज जर बघितलं तर ऊस उत्पादक शेतकरी हा अनेक अडचणीचा या ठिकाणी सामना करत आहे। सरकारचं उत्तर बघितल्यानंतर यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्याला ठोस असा मी न्याय देऊ अशा पद्धतीचं उत्तरामध्ये कुठेही मला दिसून येत नाही। आज अनेक साखर कारखाने वजन काटामारी या ठिकाणी करत आहेत। एका बाजूला विना सहकार नाही उद्धार हे घोषवाक्य आणि दुसऱ्या बाजूला आमचा सहकार आमच्या कुटुंबाचा उद्धार अशा पद्धतीनं सहकाराची वाटचाल चाललेली आहे। सभापती महोदय, राज्यामध्ये आज मितीला 208 साखर कारखाने आणि जवळजवळ 104 साखर कारखाने हे आता खाजगी आहेत। म्हणजे सहकाराचं खाजगीकरण हे साखर कारखाने चालवलेल्या लोकांनीच केलेलं आहे। म्हणजे सहकारामध्ये कारखाने उभा करायचे, सरकारचं अनुदान घ्यायचं, बँकेचं कर्ज घ्यायचं, भरमसाठ कर्ज वाढवायचं, त्याच्यानंतर ते कारखाने बंद पाडायचे आणि जे बंद पाडतात तेच लोक परत ते साखर कारखाने घेतात। अशा दुष्ट चक्रामध्ये राज्यातली सहकार चळवळ चाललेली आहे। सहकार मंत्री महोदय, या ठिकाणी त्यांचाही मला वाटतं साखर कारखाना आहे। आता तो सहकारात आहे का प्रायव्हेटमध्ये आहे हे काही मला अजून माहित नाही, परंतु अशी वाईट अवस्था आज राज्यातल्या साखर कारखान्याची आहे। आणि सभापती महोदय, एका बाजूला सहकार टिकला पाहिजे। उत्तरात मी बघितलं की 2 कारखान्याच्या मधलं 25 किलोमीटरचं अंतर आपण काढणार का, तर म्हणले हे 2 किलोमीटरच्या 25 किलोमीटरचं अंतर 2 साखर कारखान्याच्या मधलं जर काढलं तर कारखाने अडचणीत येतील, सहकार चळवळ टिकणार नाही। म्हणजे 208 कारखान्यामधले जे सुरू आहेत त्यातले 104 यांनी बंद पाडून घेतलेले आहेत, त्याचं खाजगीकरण झालेलं आहे। मग हे 25 किलोमीटरचं अंतर मंत्री महोदय मग हे 25 किलोमीटरचं जे अंतर आहे हे नेमकं थोडक्यात हे 25 किलोमीटरचं अंतर कुणासाठी आहे? दुसऱ्या बाजूला वजन काट्यामध्ये सभापती महोदय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची लूट होत आहे आणि या संदर्भामध्ये सरकार काय करणार आहे? आणि म्हणून माझा पेशवेक प्रश्न आहे की 2 साखर कारखान्यामधला 25 किलोमीटरचं अंतर आपण काढणार का? जर खुली अर्थव्यवस्था आपण स्वीकारली असेल, पिठाच्या चक्क्या किती घालायला आपण परवानगी देतो, बिअर बारचे दुकानं काढायला परवानग्या देतो, सूतगिरण्या काढायला परवानग्या देतो, दूधसंघ काढायला परवानग्या देतो, आणि असं काय ऊस उत्पादक शेतकऱ्यानं तुमचं घोडं मारलं या की तुमच्याच कारखान्याला आमचा ऊस आला पाहिजे? म्हणजे याने 25 किलोमीटर मधली गावं वाटून घेतली, ही गावं आम्हीच लुटणार। आणि म्हणून हे अंतर सभापती महोदय हे महत्वाचं आहे। हे अंतर काढण्याबद्दल आपण केंद्राला प्रस्ताव पाठवणार का? शेतकऱ्याच्या पायातल्या बेड्या तोडणार का? खुली अर्थव्यवस्था शेतकऱ्याला लागू आहे का नाही लागू, ती नेमकी कुणाला लागू आहे याचं स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे। दुसरं
केंद्र सरकारनं साखरेची आधारभूत किंमत 31 रुपये ठरवलेली आहे. आजच्या घडीला खऱ्या अर्थानं ऊस उत्पादकाला जर चांगला भाव पाहिजे असेल तर ही किंमत माझ्या माहितीप्रमाणे 31 ची 100 रुपये केली पाहिजे. सतेज पाटील साहेब, आपण जर बघितलं ऊसाचा भाव 1986 साली 320 रुपये होता. त्यावेळी प्राध्यापकाचा पगार 16,000 होता. आता प्राध्यापक 3.5 लाखावर चाललं या. आणि साखर ऊसाचा भाव जर बघितला आमचा तर 3,000 आहे. म्हणजे 10% ऊसाचा भाव वाढला आणि प्राध्यापकाचा पगार 200% वाढला. आणि म्हणून ही किंमत किमान 100 रुपये झाली पाहिजे. यासाठी आपण केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार का? आणि प्रश्न क्रमांक 3 आहे की जे वजन काटे हे आपण डिजिटल करणार का, ऑनलाईन वजन काटे करणार का आणि शासनाच्या मुख्य सर्व्हरला आपण जोडणार का? आणि दुसरं, राज्यामध्ये ज्या साखर कारखान्यांनी या ठिकाणी FRP दिली नाही ती FRP आपण किती दिवसामध्ये देणार हा माझा विषय प्रश्न आहे. सभापती महोदय, सदाभाऊंनी अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न या सभागृहात मांडलेला आहे. त्यांनी सांगितलं की या कारखान्यामध्ये रिकव्हरी चोरी केली जाते, वजन काटे मारले जातात आणि अंतराच्या संदर्भात आणि बोलत दराच्या संदर्भात बी भाष्य केलं आहे. पहिला सुरू त्यांना मी सांगू इच्छितो की या ठिकाणी राज्यामध्ये 210 कारखाने आहेत. दरवर्षी साखर आयुक्त या ठिकाणी त्या वेगळ्या डिपार्टमेंटला कारखान्याचे काटे जे आहेत ते बरोबर चालेत का नाही त्याची तपासणी करते आणि त्याबरोबर त्याला तपासणी केल्यानंतर काही करता येऊ नये म्हणून शेल केलं जातं आहे. पहिला मुद्दा झाला. 10 ऑक्टोबर 25 मध्ये अशा प्रकारचं परिपत्र काढून त्यांनी 210 कारखान्यापैकी 113 कारखान्याची तपासणी केलेली आहे. आपण म्हणल्याप्रमाणे या पथकाने अशा प्रकारच्या धाडी टाकल्या आणि त्याच्यामध्ये एक नगर जिल्ह्यातला कारखाना काट्यामध्ये काहीतरी कमी जास्त झालेलं निदर्शनास आलं आहे आणि त्याच्यावर देखील जप्त करून त्याच्यावर कारवाई केलेली आहे. दुसरं सांगितलं त्यांनी की कारखान्याच्या ऊसामध्ये या ठिकाणी वजन कमी झालं आहे, कारखानदारी ऊसामध्ये वजनात मारतात. पहिला खुलासा सांगितला की त्या प्रकारे साखर आयुक्त सांगतात, तपासणी केली जाते, मध्ये जाऊन डिपार्टमेंटचे लोक बघतात. यावर्षी दुर्दैवानं पाऊस गतवर्षी जास्त झाला. सदाभाऊ, ऊस एक पीक असं आहे की जास्त ही पाऊस जमत नाही, कमी जमत नाही, त्याला वापशावर बी जमीन आली पाहिजे. यावर्षी सतत पाऊस झाल्यामुळं ऊसाची वाढ झाली नाही. ऊस आपल्याला दिसायला हिरवा जरी दिसला असला, ज्याला आपण रिकव्हरी म्हणतो तेच ब्रिक्स म्हणतो, त्याला साखर म्हणतो, ती पाहिजे तशी तयार झाली नाही. आणि पाऊस जास्त झाल्यामुळं सदाभाऊ वजनामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या विभागामध्ये टनेजमध्ये मार खाल्लेला आहे. आपल्याला असं म्हणता येणार नाही की साखर कारखानदारांनी या ठिकाणी काठ्यामधून ऊसामध्ये मार केली असं आपल्याला हे संयुक्तिक दिसणार नाही. अशा प्रकारचं सदाभाऊचं पहिलं उत्तर आहे. दुसरं सांगितलं की एक कारखाना तिथं सापडला आम्हाला, चालू गळफळामध्ये सांगितलं त्यांनी 10 ते 15% वजनात घट येते ते सांगितलं. आणि काट्याच्या संदर्भामध्ये हे कारखाने सहकारीच कारखाने आहेत, शेतकऱ्याचेच कारखाने आहेत, म्हणून ही त्याच्याबद्दल चर्चा केली जाते सदाभाऊ. आणि अशा प्रकारचं कुठं झालं असलं तर का आपल्या डिपार्टमेंट त्याच्यावर ॲक्शन घेतलेलं आहे. दुसरा जे तुम्ही मुद्दा उपस्थित केलात की FRPच्या संदर्भामध्ये तशा प्रकारचा कायदा केलेला आहे. त्या पद्धतीनं राज्यामध्ये अनेक साखर कारखान्यांनी FRP दिलेली आहे आणि काही भागाची राहिली आहे ती आपल्यासमोर मी ठेवू इच्छितो इथं की आज आपण FRPच्या संदर्भामध्ये. आणि एक दुसरं सांगितलं की किलोमीटरची आत आज बऱ्याचशा कारखान्याचे कॅपॅसिटी वाढवल्यात, त्याच्यामुळं हे 25 किलोमीटरची आत कमी करणं काही बरोबर नाही. इथं साखर कारखानदार बरेच बसलेत, पाटील साहेब आहेत, मोहिते पाटील आहेत, बंटी पाटील आहेत,
म्हणून आता कारखान्याची आट कमी करायची आवश्यकता नाही आहे, तेच चालला गेले. किमान कारखाना 150 दिवस चालला पाहिजे. आता कारखान्याची कॅपॅसिटी वाढवल्यामुळे 80 ते 90 दिवस चालायला लागला आहे. प्रशासनावरचा खर्च जेवढे कर्मचारी त्याचा पगार आपल्याला 12 महिन्याचा द्यावा लागतंय, म्हणून ते काही आपल्याला संयुक्तिक होणार नाही, देणं काही परवडणार नाही. आहे तेच कारखाने आपल्याला चांगले कसे चालवता येतील, त्याच्यामध्ये उपपदार्थ कसे आपल्याला करता येतील, या पद्धतीचं आपण बघणार आहोत. म्हणून आट काही आपल्याला कमी करता येईल. साखर आयुक्तांनी एक परिपत्रक काढून खाजगी कारखान्यावर केलेले वजन काटेवर कारखान्यावर केलेले वजन काटे यामध्ये तफावत असल्यास प्रादेशिक संचालक यांच्याकडे तक्रार करावी, अशा प्रकारचं एक परिपत्रक काढलंय. काही लोकांना वाटलं तर तशा प्रकारचं करावं. आपण सांगितलं की डिजिटायझेशन काटे असावेत. बऱ्याच ठिकाणी कारखाने त्या शेतकऱ्याच्या मोबाईलला जोडलेले आहेत. जसं बँकेमध्ये अकाउंटवर पैसे पडले शासनाचे की आपल्याला कळतंय, मॅसेज येतोय, पैसे काढले की आपल्याला मॅसेज येतोय. बहुतांश ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था झालेली आहे. आणि कुठं झाली नसेल तर तशा प्रकारच्या आम्ही सूचना देऊन तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्या ठिकाणी डिजिटल करायला लावायची सोय निश्चितपणे करू. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, राज्यातली सहकारी साखर कारखानदारी अतिशय महत्त्वाचा विषय आहे.